700714 तसेच माझे वडील श्री अनिल विश्वनाथ खुपसे 9921473524। धन्यवाद। विजेंद्र अर्पट, सोपान दांदळे, अनंता विखे, वैभव गायकी, निखिल आखूड आणि शुभम रहाणे या उपयुक्तांनी समोरून बसायचं आहे। यानंतर आपल्याला पुढील परिचय ऐकायचा आहे, तो म्हणजे गणेश सारंगधर वारोकार, राहणार टाकळी धारव। नमस्कार, माझे नाव गणेश सारंगधर वारोकर, जन्मतारीख 5 ऑगस्ट 1994, उंची 5 फूट 6 इंच, शिक्षण BE इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग फ्रॉम जलगाव, नोकरी डेव्हॉप्स इंजिनियर इन 3D सिस्टम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, वेतन 7,50,000, ऑफर इन हँड 15 लाख। वडिलांचे नाव स्वर्गीय सारंगधर शालिग्राम वारोकर, राहणार टाकळी धारव, तालुका शेगाव, शेती 3.5 एकर, भाऊ नाही, बहीण एक, विवाहित, जावाई श्री निलेश रामेश्वरजी नेमाडे, राहणार अलमपूर, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा, मामा श्रीराम काशीराम फाटे, राहणार नांदुरा, तालुका नांदुरा, संपर्क काका श्री श्रीधर शालिग्राम वारोकर, राहणार टाकळी धारव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा, मोबाईल नंबर 8766993345, वस निलेश रामेश्वरजी नेमाडे, मोबाईल नंबर 9850559224। थँक्यू। धन्यवाद। यानंतर पुढील परिचय आपल्याला ऐकायचा आहे, चिरंजीव दत्ता अशोक वाडे, राहणार आवार, वांडे। सर्वप्रथम सर्वांना माझा जय शिवराय। माझं नाव दत्ता अशोक वांडे, माझी जन्मतारीख 30/4/1995, माझं शिक्षण 12वी, माझ्या वडिलांचे नाव स्वर्गवासी अशोक रामकृष्ण वांडे, माझा व्यवसाय पार्लेजी कंपनीत परमनंट जॉब, वेतन 15,000, भाऊ एक, अविवाहित, त्याचं नाव दिगंबर अशोक वांडे, त्याचं कामावर सध्या तो भारत बीज भंडार खामगाव इथे आहे, बहीण नाही, मामाचे नाव महादेव तुकाराम हागे, पोतागाजी, संपर्क गजानन किसन वांडे, मोबाईल नंबर 9834751939। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर पुढील परिचय ऐकायचा आहे, चिरंजीव अक्षय प्रभाकर सुलताने, राहणार नांदुरा। नमस्कार, माझं नाव अक्षय प्रभाकर सुलताने, जन्मतारीख 29 जुलै 1993, माझं शिक्षण 12th पॉली FE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये, माझा व्यवसाय अंबिका एंटरप्राइजेस म्हणून नांदुऱ्याला आहे। मी कॉम्प्युटर अँड CCTV सेल्स अँड सर्व्हिसमध्ये डील करतो। त्याचसोबत माझं अंबिका सोलर म्हणून नांदुऱ्यातच प्रतिष्ठान आहे। माझे मामा श्री सुधाकर कुचर, राहणार माजरी, हल्ली मुक्काम अकोला, मला 4 बहिणी आहेत। जावाई श्री अनिल विष्णुपंतजी नागडे, श्री दीपक प्रकाशराव कुचके, श्री प्रमोद कराळे, श्री आदित्यराव गावंडे, संपर्कासाठी पत्ता श्री दीपक प्रकाशराव कुचके, राहणार शेगाव, संपर्क क्रमांक 9850503735। धन्यवाद। धन्यवाद। पुढील परिचय ऐकायचा आहे, चिरंजीव निखिल सुधाकर आखूड, राहणार निंबा। तत्पूर्वी ज्यांचा अनुक्रमांक 81 ते 90 पर्यंत असेल अशा उपवर युवकांनी समोर यायचं आहे। चिरंजीव कार्तिक पारसकार, चिरंजीव शुभम मांगटे, चिरंजीव दत्ता कुकडे, चिरंजीव विशाल तायडे, सतीश ठाकरे, अभिषेक जोहरी, प्रफुल्ल कोल्हे, शिवा रहाणे, वैभव बहुरूपे, प्रफुल्ल कुकडे या सर्व उपवर युवकांनी समोर येऊन बसायचं आहे। यानंतर आपल्याला परिचय ऐकायचा आहे, तो निखिल सुधाकर आखूड यांचा। नमस्कार, माझं नाव निखिल सुधाकर आखूड, जन्मदिनांक 28 जुलै 1993, उंची 5 फूट 5 इंच, शिक्षण BE मेकॅनिकल, नोकरी तलाठी, तालुका जिल्हा वर्धा, भाऊ एक, अविवाहित, बहीण नाही, वडिलांचे नाव आकर दिनकर आखूड, मुक्काम पोस्ट निंबा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला,
मोबाईल क्रमांक 9922498168. व्यवसाय किराणा दुकान व शेती 4 एकर. मामाचे नाव सतीश श्रीकृष्ण थारकर, मुक्काम पोस्ट मुंडगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला. मोबाईल क्रमांक 9822 564 566. अपेक्षा अनुरूप. संपर्क सुनील उत्तमराव मेतकर 9850 59 92 14 आणि विनोद रामदास आखूड 93 09 01 41 51. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपल्याला पुढील परिचय ऐकायचा आहे. तो चिरंजीव प्रफुल्ल मधुकरराव कोल्हे, राहणार हिवरखेड. ज्या उपवर युवतींच्या नावाची अनाउन्समेंट झालेली असेल मात्र परिचय द्यायचा अजून राहिला असेल अशा सर्व उपवर युवतींना सूचना आहे की त्यांनी समोर यायचं आहे. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल मधुकरराव कोल्हे आहे. मी सध्या मुंबईला असतो. अराउंड 15 वर्ष झाले. माझं स्वतःचा फ्लॅट वगैरे आहे. आता हिवरखेड मूळ गाव आहे, पण आता हिवरखेडला कोणी नसतं, घर आहे माझं. आणि माझं एज्युकेशन झालेलं आहे BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. माझं जॉब आहे टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आणि टाइम्स नाव इंग्लिश न्यूज चॅनल टाइम्स नाव आहे. त्याच्यामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, म्हणजे मी मुंबईचं हेड आहे. आणि मंथली माझी सॅलरी आहे 1,75,000 रुपये पर मंथ. मला वडील आई काही नाही आहे आणि एक बहीण आहे, ती माझ्यासोबत असते. भाऊ वगैरे काही नाही आहे. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आपला परिचय देतील चिरंजीव सतीश ज्ञानेश्वर ठाकरे, राहणार निमकर्दा. नमस्कार, माझं नाव सतीश ज्ञानेश्वर ठाकरे. माझं शिक्षण 12वी. माझी जन्मतारीख 16/6/96. माझ्या इथे शेती 10 एकर, 6 एकर बागायती, 4 एकर कोरडवाहू. मला 2 बहिणी आहेत, विवाहित. मोठे जावई नितीन नामदेवराव कोसाल, बोरगाव वैराळे, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. 2 नंबर उमेश गणेश सरोदे भांबेरी, तालुका तेलारा, जिल्हा अकोला. एक भाऊ विवाहित. मामाचे नाव गजानन वासुदेवराव घराटे, राहणार पाथर्डी, तालुका तेलारा, जिल्हा अकोला. मोठ्या बाबाचं नाव दत्तूजी रामचंद्र ठाकरे, राहणार निमकर्दा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. संपर्क गोपाल देवीदास ठाकरे, राहणार निमकर्दा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. मोबाईल क्रमांक 76 20 17 55 08. धन्यवाद. यानंतर पुढील परिचय देतील चिरंजीव शुभम महादेव मांगटे, राहणार अलमपूर. नमस्कार, माझे नाव शुभम महादेव मांगटे. जन्मतारीख 3/7/1995. शिक्षण BCom LLB फर्स्ट इयर, स्टेनोग्राफी इंग्लिश 80 वॉट पर मिनिट. व्यवसाय तुळजाई पेंट्स, नांदुरा. वडिलांचे नाव महादेव लक्ष्मण मांगटे, राहणार अलमपूर, तालुका नांदुरा. वडिलांचा व्यवसाय शेती 5.5 एकर बागायती. भाऊ एक विवाहित, शिवशंकर महादेव मांगटे. व्यवसाय मंडप डेकोरेशन. बहीण एक विवाहित. जावई नितेश रामदास ठाकरे, राहणार जळका तेली, तालुका खामगाव. मामा दीपक भिकाजी दांदळे, राहणार किनी महादेव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. संपर्क निवृत्ती सीताराम मांगटे, राहणार अलमपूर, तालुका नांदुरा. यांचा मोबाईल नंबर आहे 90 49 33 17 78. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पुढील परिचय आपल्याला ऐकायचा आहे. तो कुमारी पूजा राजेश टिकार या उपवर युवतीचा. नमस्कार, माझे नाव पूजा राजेश टिकार. माझी जन्मतारीख 26/2/1999. माझं शिक्षण MCA झालं आहे. माझ्या वडिलांचं नाव राजेश नारायण टिकार. त्यांचा व्यवसाय शेती आहे. माझ्या भावाचं नाव शुभम राजेश टिकार, अविवाहित आहे आणि शेती 10 एकर बागायती आहे. माझ्या मामाचे नाव गणेश मधुकर फाटे, राहणार आडवीर, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. अपेक्षा नोकरी. ओके, धन्यवाद. परिचय देणाऱ्या सर्व उपवर युवक आणि युवतींना सूचना आहे की संपर्कासाठी जो भ्रमणध्वनी नंबर म्हणजेच मोबाईल नंबर आपण सांगत आहात तो 2 वेळा रिपीट करायचा आहे.
यानंतर आपल्याला पुढील परिचय ऐकायचा आहे कुमारी मोनिका घेंगे. तत्पूर्वी ज्या उपवर युवकांचा अनुक्रमांक 91 ते 100 असेल अशा सर्व उपवर युवकांनी समोर येऊन बसायचं आहे. चिरंजीव वैभव बुरुंगे, विश्वास उन्हाळे, अभिषेक उगले, किशोर मिरगे, वैभव भारसाकडे, वैभव काळणे, सचिन शिजोळे, प्रवीण फाळके, चेतन बदरखे आणि ऋषभ तराळे या सर्व उपवर युवकांना सूचना आहे की त्यांनी समोर येऊन बसावे. नमस्कार, माझं नाव कुमारी मोनिका संतोष घेंगे, जन्म दिनांक 9/11/2000, उंची 5 फूट 4 इंच, शिक्षण BA DED. मी आश्रा इंग्लिश स्कूल काडेगाव येथे शिक्षिका म्हणून जॉब करते. वडिलांचे नाव श्री संतोष सोनाजी घेंगे, फक्कडदेवी गौरक्षण रोड खामगाव. भाऊ 1 अविवाहित. मामांचे नाव श्रीकृष्ण पंढरी कोडके, राहणार कारेगाव हिंगणा. मुक्तेश्वर सोनाजी घेंगे, गौरक्षण रोड कामगाव. संपर्क 97 63 06 35 59. धन्यवाद. दोन्ही स्क्रीनच्या बाजूला उभे असणाऱ्या समाज बांधवांना विनंती आहे की कृपया स्क्रीन समोरून बाजूला होऊन इतरत्र उभे राहावे, जेणेकरून दोन्ही स्क्रीनवरील उपवर युवक आणि युवती समोर बसणाऱ्या समाज बांधवांना पाहता येतील. यानंतर आपल्याला पुढील परिचय ऐकायचा आहे चिरंजीव वैभव यांचा. रस्त्याच्या मधोमध जी मंडळी उभी आहे, चिरंजीव वैभव विनंती आहे गायकी की त्यांनी कृपया रस्त्याच्या बाजूला येऊन समोर येऊन बसावं. नमस्कार, राम राम, जय तुकाराम. मी वैभव सुधाकर गायकी, मुक्काम पोस्ट, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. माझं शिक्षण BA MLIP झालेलं आहे. मी सध्या संग्रामपूर नगरपंचायतला नगरसेवक, बांधकाम सभापती आणि माझा व्यवसाय हा प्रॉपर्टीचा आहे. माझे वडील सुधाकर रामभाऊ गायकी. आमच्याकडे शेती 11.5 एकर आहे. भाऊ नाही, बहीण. जावयाचं नाव ज्ञानेश्वर मनोहर ठाकरे, उंदरी, हल्ली मुक्काम मुंबई. मामा गजानन किसनराव शेळके, माळेगाव गोंड. धन्यवाद. संपर्कासाठी 99 22 89 33 84. धन्यवाद. धन्यवाद. चिरंजीव ज्ञानेश्वर अनिल खुपसे या उपवर युवकाने काही वेळापूर्वी परिचय दिला. तो जर या ठिकाणी उपस्थित असेल किंवा त्याचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया त्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला संपर्क करावा. यानंतर आपल्याला पुढील परिचय ऐकायचा आहे चिरंजीव प्रवीण शंकर फाळके, राहणार पळशी सुपो या उपवर युवकाचा. नमस्कार, माझे नाव प्रणीत शंकर फाळके. वडिलां जन्मतारीख 30/6/1993, उंची 5 फूट 5 इंच, शिक्षण MSc ॲग्री, व्यवसाय नोकरी, स्वातंत्र्यवीर कृषी महाविद्यालय जळगाव जामोद, ॲज लॅबोरेटरी असिस्टंट. मासिक वेतन 24,000. वडिलांचा व्यवसाय शेती, एकूण 7 एकर, त्यामध्ये 6 एकर बागायती आणि 1 एकर प्लॉटिंगचे शेत. बहीण 1 विवाहित. जावई सुनील गजाननराव निर्मळ, राहणार धानोरा सिद्ध, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, नाईस इन्फ्राटेक सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. मामकोड सुभाष शालिग्राम मुरे आणि मुकुंदा शालिग्राम मुरे, राहणार पिंपळगाव काळे, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. वडिलांचा नंबर 99 22 51 83 54, 99 22 51 83 54. संपर्कासाठी नंबर पुरुषोत्तम शिवराम फाळके, मोबाईल क्रमांक 99 22 47 80 67, 99 22 47 80 67. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पुढील परिचय ऐकायचा आहे चिरंजीव अभिषेक राजेंद्र उगले, राहणार मलकापूर. नमस्कार, माझं नाव अभिषेक राजेंद्र उगले, शिक्षण MA, जन्मतारीख 3/8/1996, उंची 5.4 इंच, व्यवसाय नोकरी बजाज फिन्सर मलकापूर ब्रँचमध्ये. बहीण 2 विवाहित. भाऊ 1 अभिजित राजेंद्र उगले,
IDBI बँकमध्ये मलकापूर ब्रँचला मामा नामदेवराव हरिभाऊ बकाल, निमगाव, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. संपर्क संजय रंगनाथ उगले, मलकापूर. अभिजित राजेंद्र उगले, मलकापूर. धन्यवाद. यानंतर आपल्याला पुढील परिचय ऐकायचा आहे. चिरंजीव वैभव शंकर बुरुंगे, राहणार अडगाव. राम राम. माझं नाव वैभव शंकर बुरुंगे, उंची 5 फूट 4 इंच, शिक्षण BSc बायोटेक, व्यवसाय मेडिकल एजन्सी अकोट. बाबाचं नाव शंकर किसनराव बुरुंगे, राहणार अडगावपूर, तालुका अकोट, जिल्हा अकोला. व्यवसाय शेती, 25 एकर संपूर्ण बागायती. भाऊ 2, एक विवाहित एक अविवाहित. मामा रामेश्वर सदेवराव ढोले, राहणार माळेगाव पिपरी, तालुका संग्रामपूर, जिल्हा अकोला. अपेक्षा अनुरूप. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ज्या उपवर युवकांचा अनुक्रमांक 101 ते 110 पर्यंत असेल असे सर्व उपवर युवक चिरंजीव दिलीप पहाकर, गोपाल अंकुश दोरकर, शुभम पुदागे, योगेश्वर गाळकर, सागर घनमोडे, महेश गोळे, संतोष उन्हाळे, गौरव भटकर, धनंजय टापरे या सर्व उपवरयुवकांनी समोर यायचं आहे. यानंतर आपल्याला पुढील परिचय ऐकायचा आहे. तो चिरंजीव किशोर मुरलीधर मिरगे, राहणार कळमखेड. नमस्कार. माझं नाव किशोर मुरलीधर मिरगे, जन्मतारीख 9/8/1995, शिक्षण BSc मायक्रो. माझा व्यवसाय गव्हर्नमेंट प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टर PMFBY. उत्पन्न वार्षिक 30 लाख रुपये. वडिलाचं नाव मुरलीधर त्र्यंबक मिरगे, व्यवसाय शेती 14 एकर बागायती. भाऊ 2 विवाहित. मामा 2 दिगंबर दिनकर हावरे, प्रमोद दिनकर हावरे, राहणार भोन. संपर्क 97 65 80 54 37. धन्यवाद. रस्त्याच्या मधोमध जी मंडळी उभी आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की आपण समोर येऊन बसावं. यानंतर पुढील परिचय ऐकायचा आहे. चिरंजीव शुभम सुरेश पुदागे, राहणार नांदुरा. नमस्कार. माझं नाव शुभम सुरेश पुदागे, जन्मतारीख 12/6/96, शिक्षण MCA, व्यवसाय नोकरी सॉफ्टवेअर इंजिनियर ॲट इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. वार्षिक उत्पन्न 12,70,000. बहीण 1 विवाहित. जावई विनय देविदास लांडे, हल्ली मुक्काम माना, जुनियर टेक्निशियन. भाऊ 1 सचिन सुरेश पुदागे, अविवाहित. मामा मनोज रामदास शिंगडे. संपर्क 7709 14 75 81. धन्यवाद. ज्यांचं जेवण अद्याप बाकी आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपण जेवण करून घ्यावं. लवकरच जेवणाचा कार्यक्रम बंद करण्यात येईल. यानंतर पुढील परिचय ऐकायचा आहे. चिरंजीव सागर रामेश्वर घनमोळे या उपवर युवकाचं. हॅलो. माझे नाव सागर रामेश्वर घनमोळे, जन्मतारीख 10/10/1997, उंची 5 फूट 6 इंच, शिक्षण BA, शेती 12 एकर पूर्ण बागायती. भाऊ 1 अविवाहित. बहीण 1 विवाहित. वडिलांचे नाव रामेश्वर दादाराव घनमोळे, राहणार नायदवी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. मोबाईल क्रमांक मामाचे नाव भागवत वसंता दैभाग, राहणार हिंगणा कारेगाव. अपेक्षा अनुरूप. संपर्क प्रवीण गजानराव पानपते, 97 67 12 39 99. धन्यवाद. कुमारी राधा सुभाष दांदडे ही उपवर युवती जर आली असेल तर तिने समोर येऊन बसायचं आहे. यानंतर पुढील परिचय आपल्याला ऐकायचा आहे. चिरंजीव गौरव गणेश भटकर, राहणार वडशिंगे. नमस्कार. माझं नाव गौरव गणेश भटकर. माझी उंची आहे 5 फूट 4 इंच. जन्मतारीख 25/4/95, शिक्षण BE सिव्हिल. सध्या नोकरी संभाजीनगर. माझं पॅकेज आहे 5.5 लाखाचं. कौटुंबिक माहिती. आजोबांचं नाव हरिभाऊ संपत भटकर, वडिलांचं नाव गणेश हरिभाऊ भटकर. मला 3 काका आहेत. 3 काकाचं नाव मंगेश हरिभाऊ भटकर, विलास हरिभाऊ भटकर, प्रमोद हरिभाऊ भटकर.
मामाचं नाव आहे संजय ओंकार खोले. मला भाऊ आहे, भाऊ पुण्याला नोकरीला करतो, अविवाहित, बहीण नाही आहे. शेती 21 एकर बाग आहे ती, वडिलांच्या नावाने 5 एकर आहे. धन्यवाद. यानंतर पुढील परिचय ऐकायचा आपल्याला कुमारी राधा सुभाष दांदळे, राहणार नायदेवी, तालुका खामगाव या उपयुक्तीचा. नमस्कार, माझं नाव राधा सुभाष दांदळे, जन्मतारीख 19/7/99, उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, व्यवसाय स्मार्ट सॉफ्टवेअर सर्व्हिस पुणे. भाऊ 2, विवाहित अविवाहित 1, बहीण 1, विवाहित 1 अविवाहित. वडिलांचे नाव सुभाष शंकर दांदळे, पूर्ण पत्ता नायदेवी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर 83 90 47 94 43. व्यवसाय शेती 25 एकर 15 एकर बागायती. मामाचे नाव श्रीकृष्ण मनोहर रोहनकार, श्रींना कारेगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. 90 96 55 37 87. संपर्क विशाल उन्हाळे, वकाना आणि अनंत आरज, किनीसवड. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ज्यांचा अनुक्रमांक 111 किंवा त्यापुढील असेल अशा उपवर युवकांनी समोर यायचं आहे. चिरंजीव रवी माळी, तुषार शेळके, सागर खोले, जयेश वारोकार आणि चिरंजीव गोपाल गिरे या सर्व उपवर युवकांनी समोर येऊन बसायचं आहे. ज्या युवकांच्या नावाची अनाउन्समेंट झाली असेल मात्र परिचय दिला नसेल अशा सर्व उपवर युवकांना देखील सूचना आहे की त्यांनी समोर येऊन बसायचं आहे. तसेच ज्या उपवर युवतींच्या नावाची अनाउन्समेंट झाली असेल त्यांनी परिचय दिलेला नसेल अशा युवतींनी देखील समोर यायचं आहे. ज्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली मात्र अद्यापपर्यंत आपला परिचय मंचावर दिलेला नाही अशा सर्व उपवर युवतींना सूचना आहे की त्यांनी समोर यायचं आहे. असं निदर्शनास येत आहे की उपवर युवकांनी नावाची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली मात्र त्यांनी मंचावर येऊन परिचय मात्र आपला दिलेला नाही. त्या तुलनेमध्ये युवतींच्या नावाची नोंदणी जी झालेली आहे त्या सर्व युवतींनी आपला परिचय दिलेला आहे. युवकांनी मात्र नोंदणी करून परिचय दिलेला नाही अशा सर्व युवकांना सूचना आहे की त्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला यावे आणि आपला परिचय द्यावा. आपण नोंदणी केलेली आहे, नोंदणीप्रमाणे आपण परिचय द्यायचा आहे. ज्या युवकांची नोंदणी झालेली आहे पण परिचय दिलेला नाही त्यांनी कृपया समोर येऊन बसून आपला परिचय द्यावा. धन्यवाद. यानंतर आपल्याला पुढील परिचय ऐकायचा आहे चिरंजीव तुषार राजकुमार शेळके या उपवर युवकाचा. हॅलो, नमस्कार. माझं नाव तुषार राजकुमार शेळके, जन्मदिनांक 21 मे 1997, उंची 5.6 इंच, माझे शिक्षण BE मेकॅनिकल, माझा व्यवसाय शिवसाई हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल सस्ती. भाऊ नाही, बहिणी 2. वडिलांचे नाव राजकुमार रामभाऊ शेळके, मुक्काम पोस्ट सस्ती, तालुका पातूर, जिल्हा अकोला. मोबाईल क्रमांक 83 08 43 76 79. वडिलांचा व्यवसाय सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, अकोला. शेती 3 एकर बागायती. मामाचे नाव श्री अनिल पुंडलेगाव महाले, मुक्काम पोस्ट कापशी रोड, तालुका जिल्हा अकोला, हल्ली मुक्काम मुंबई. मोबाईल क्रमांक 93 24 53 12 61. अपेक्षा ग्रॅज्युएट. संपर्क पत्ता श्री योगेश मनोहरराव काळे, मुक्काम पोस्ट पळसोड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पुढील परिचय ऐकायचा आहे चिरंजीव गोपाल गजानन गिरे. गोपाल गजानन गिरे, 18/1/95, शिक्षण BSc ॲग्री, उंची 5 फूट 6 इंच, व्यवसाय नोकरी प्रायव्हेट जॉब. वडिलांचे नाव गजानन मारुती गिरे, राहणार वडगावगड, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर 97 67 77 82 36. व्यवसाय शेती 12 एकर पूर्ण बागायती. मामाचे नाव प्रल्हाद विश्राम फाडगे, राहणार खामगाव.
संपर्क नंदकिशोर गजानन गिरे 97 67 77 82 36. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पुढील परिचय ऐकायचा आहे चिरंजीव रवी भास्कर माळी या उपयुक्ताचा. नमस्कार, माझं नाव रवी भास्कर माळी. माझी जन्मतारीख 7/8/1996. उंची 5 फूट 4 इंच. शिक्षण 12वी. वडिलांचा व्यवसाय सुतारकाम. बहिणी 2. शेती 2 एकर. पराळा तालुका अकोला जिल्हा अकोला. नंबर 88 88 24 22 31. मामाचे गाव खाता विलास वासुदेवराव कुचके. धन्यवाद. यानंतर पुढील परिचय ऐकायचा आहे चिरंजीव वैभव भारसाकडे या उपयुक्ताचा. आपला परिचयाचा हा कार्यक्रम अंतिम टप्प्यामध्ये आहे. ज्यांचे परिचय अद्याप बाकी आहेत, नाव नोंदवलेलं आहे पण परिचय दिला नाही, त्या सर्वांना विनंती आहे की आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये आपला परिचय द्यावा. नमस्कार, माझं नाव वैभव परशुराम भारसाकडे, राहणार आवार तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा. माझं शिक्षण BA इलेक्ट्रिकल झालं आहे आणि मी सध्या रेल्वेमध्ये इंजिनियर म्हणून जॉब करत आहे. आणि जन्मतारीख आहे 31/1/95. उंची 5 फूट 8 इंच. अपेक्षा सायन्स फील्डमध्ये ग्रॅज्युएट. संपर्क 70 258 239. थँक्यू. हा आपला आजचा परिचय सोहळा यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे, त्यावर तुम्ही पाहू शकता. आता परिचय सोहळा संपल्यानंतर ज्यांना बोलणी करायची आहे त्याची सुद्धा व्यवस्था वरच्या मजल्यावर केलेली आहे. आपण आपसात चर्चा करून इथं निर्णय सुद्धा घेऊ शकता. ज्यांची नोंदणी झालेली आहे पण अद्याप परिचय दिलेला नाही, त्या सर्व उपवर युवक युवतींना विनंती आहे की त्यांनी कृपया आपला परिचय द्यावा. आमच्याकडे नोंदणीचा आकडा जास्त आहे पण परिचयाचा आकडा कमी आहे. पण निश्चित काही लोक फक्त नोंदणी करून गेले आणि परिचय दिलेला नाही. ज्या उपवर युवक किंवा युवती यांचा परिचय अजून द्यायचा बाकी असेल अशा सर्व उपवर युवक युवतींना विनंती आहे की त्यांनी कृपया समोर यावा आणि आपला परिचय द्यावा. नोंदणी विभागामधील कर्मचारी सेवा संघाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की कृपया आपणाकडे जर काही नोंदणी त्या ठिकाणी अजूनही शिल्लक असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती करावी. ज्यांना एखादी मुलगी किंवा मुलगा पसंत आला असेल आणि पुढची बोलणी करायची असेल तर तशी व्यवस्था आपल्या भवनाच्या वरच्या मजल्यावरती केलेली आहे. आपण तिथे जाऊन एका पद लाभलेले आहे असे आकाश दादा फुंडकर त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी मंडळातर्फे व सर्व समाज बांधवांतर्फे त्यांचे खूप 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 आभार मानतो. तसेच आपले संजय भाऊ कुडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे तर युवकांचे असे प्रेरणास्थान आहे की ते सर्व समाज बांधवांना नेहमी पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करतात, सर्व समस्या सोडवतात. असे माननीय संजय भाऊ कुटे हे सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये जे आपले समाजाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते, खामगाव तालुक्यात कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष, तसेच अकोला कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष, तसेच नांदुरा कुणबी समाजाचे अध्यक्ष हे सर्व आपल्याला लाभले. आणि पुणे येथील चांगदेवजी कळसकर, आनंदभाऊ वारसाकडे हे सुद्धा उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपल्या विकास मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच सर्व वधू पालक, वर पालक आणि उठातील ही अपेक्षा करतो
यानंतर आपल्या शेगाव येथील सर्व योग मंडळ यांनी खूप परिश्रम घेऊन आपल्या कार्यक्रमाचे नियोजन केलं, जेवणाची व्यवस्था पाहिली, सर्व लोकांची व्यवस्था केली, या मंडपाची व्यवस्था केली, त्याबद्दल मी योग मंडळाचे सुद्धा आभार मानतो. तसेच आपल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांच्यामुळेच हा आपला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो आणि आपल्या या शेगावच्या कार्यक्रमाचं नाव लवलिक तयार होते. त्याबद्दल सर्व आपल्या शेगाववासी, शेगाव तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधव कार्यकर्त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचं संचालन श्री आत्रे सर तसेच कोल्हे मॅडम हे आवर्जून उपस्थित राहिले. कोल्हे मॅडमचे सुद्धा मी आभार मानतो. ते दरवर्षी अकोल्याच्या मंडळाने सुद्धा व्यासपीठावर यायचंय. सर्वांच्या साक्षीने ही भेट आपलं सर्वांचं दैवत तुकोबा आणि त्यांचं आराध्य श्री विठ्ठल प्रभू यांचं कटआउट तेल्हारा प्रबोधन मंडळ, जगद्गुरू तुकाराम महाराज प्रबोधन मंडळ तेल्हारा यांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये ही भेट स्वीकारली जावी असं मला वाटतं. जगद्गुरू प्रबोधन मंडळ तेल्हाराचा हा स्तुत्य उपक्रम आपल्या डोळ्यासमोर आपल्या आराध्य दैवताची प्रतिमा असावी. वामनरावजी मानकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण ही भेट स्वीकारावी. मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे, वामनरावजी मानकर, आडे सर, प्राध्यापक रवीजी हेलगे या सर्वांच्या वतीनं ही भेट स्वीकारल्या जात आहे आणि भेट देत आहे जगद्गुरू प्रबोधन मंडळ तेल्हारा. आदरणीय महेंद्र कराडे सर, बंटीजी राऊत, राजूभाऊ बुरघाटे, घुंगड सर, चौधरी सर, साबडे सर या सर्वांचे मनस्वी आभार. आजच्या सोहळ्याचे सर्व विश्लेषण आपण यूट्यूबवर पाहू शकता. यूट्यूबवर उपलब्ध मिळेल. सर्व समाज बांधवांना कळण्यात येते की आजच्या सोहळ्याचे सर्व कार्यक्रम यूट्यूबवर पाहण्यास मिळतील. दक्षिणेत